पत्रकार सकाळपासून आपण बघतो आहोत कशा पद्धतीने पाकिस्तान आगळीक करता आहे आणि कशा पद्धतीने भारत त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे। क्षणाक्षणाचे नवी दिल्लीतले अपडेट आणि सीमा रेषेवरचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। आत्ताची या घडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे परराष्ट्र सचिव विजय गोखले पत्रकार परिषद घेणार आहेत। काल संध्याकाळपासून ज्या काही घडामोडी घडतायत त्यावर या पत्रकार परिषदेत भाष्य होऊ शकतं। पुढच्या रणनीतीविषयी साधारण कल्पना भारताला दिली जाऊ शकते। परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेणार आहे 3:15 वाजता। संदीप, वेगवान घडामोडी नवी दिल्लीमध्ये आणि सीमा भागामध्ये सुद्धा सकाळपासून घडताना आपल्याला बघायला मिळतात आणि नवी दिल्लीमधून ही महत्त्वाची बातमी येते आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले कितीतरी तास चर्चा सुरू आहे, बैठका सुरू आहेत आणि त्याविषयी माहिती सुद्धा मिळते आहे की गृहमंत्री अजित डोवाल सगळेच त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता काय पुढचं पाऊल उचललं पाहिजे याविषयीची ही बैठक आहे। आपण बघतोय 3:15 वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र खात्याचे सचिव या पत्रकार परिषदेला संबोधित करणार। या सगळ्यामध्ये महत्त्वाची माहिती मिळते आहे। भारतीय वैमानिकाला पकडल्याचा पाकच्या खोट्या दाव्यावर स्पष्टीकरण येऊ शकतं, कारण काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्त्यानं हा खोटा दावा केलेला आहे की भारताचा एक वैमानिक आपल्या ताब्यात आहे। मात्र पाकिस्तानचा हा दावा खोटा असल्याचं अगोदरच स्पष्ट करण्यात आलंय, पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाकिस्तानचा हा दावा खोटा असल्याचं स्पष्टीकरण येऊ शकतं आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय बोललं जातंय, नेमकी काय माहिती दिली जाते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण गेल्या 2.5 तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची आणि उच्चपदस्थ बैठक सुरू आहे। गेल्या 2.5 तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। उच्चस्तरीय आणि अतिशय महत्त्वाची ही बैठक आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित आहेत। आपण या सगळ्याविषयी अधिक बोलूया। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती मिळते या बैठकी संदर्भात? 1-2 तास 2.5 तास सलग ही बैठक सुरू आहे, चर्चा सुरू आहे। ते 2.5 तास झाले निवासस्थानी। नक्की प्रशांत, पुन्हा एकदा आपल्याशी संपर्क साधतो। आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी ही बैठक 2.5 तासांपासून सुरू आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद होईल असंही कळतंय। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी थेट नवी दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नवी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडतायत, काय सांगाल या सगळ्या घडामोडींबद्दल? बरोबर आहे, अनेक महत्त्वाच्या घडामोडी राजधानी दिल्लीत घडत आहे। त्यामध्ये खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। त्या बैठकीमध्ये निर्मला सीतारामन ज्या केंद्रीय संरक्षण मंत्री आहे, त्यानंतर राजनाथ सिंग जे केंद्रीय गृहमंत्री आहे, पंतप्रधान सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, याशिवाय संरक्षण समितीचे अनेक अधिकारी, त्यानंतर गृह मंत्रालय अधिकारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये उपस्थित असलेले जे परराष्ट्र सचिव आहे गोखले यांची पत्रकार परिषद 3 वाजून 15 मिनिटांनी आहे। या बैठकीत काय निर्णय झाले याची ती माहिती सार्वजनिक करणार आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या वतीने दावा करण्यात आलेला आहे की खास करून हा दावा असा आहे की भारताच्या पायलटला ज्या वतीने पकडण्यात आलेला हा फसवा दावा आहे। या दाव्यावरती भारतीय सरकारच्या वतीनं खास करून परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं खुलासा करण्यात येईल की हा दावा किती फसवा आहे। महत्वाचं म्हणजे भारत पाकिस्तानच्या सीमेवरती जी सध्याची तणावपूर्ण परिस्थिती आहे यामध्ये कुठल्याही प्रकारे संरक्षण मंत्रालयाने सहभागी होऊ नये अशी भारत सरकारची भूमिका आहे। चर्चेत सहभागी असावं पण सार्वजनिक मंचावरती। अगदी प्रशांत, यानंतर एक महत्त्वाची बातमी येते। पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पठाणकोट मधली जी वाहतूक बंद करण्यात आली होती, उत्तर भारतातली प्रवासी विमान सेवा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते, कारण खबरदारीचा उपाय म्हणून मागच्या 2 तासांपासून ही विमान वाहतूक सेवा बंद होती। पंजाब, हिमाचल आणि काश्मीरमध्ये विमान सेवा आता सुरू होणार आहे। प्रशांत, काय अधिक माहिती याबद्दलची? बरोबर आहे, खास करून जर बघितलं नुकताच हा बैठकीनंतर एक महत्त्वाचा निर्णय घेतला असं माहिती प्राप्त होते। लेह, जम्मूनगर, श्रीनगर या भागात ज्या हाय अलर्ट आहे हे असताना जे अनेक पंजाब असो किंवा इतरही राज्यातले, उत्तराखंड असो, उत्तर प्रदेश असो, या सगळ्या राज्यातले अनेक एअरपोर्ट बंद करण्यात आले होते। त्यामध्ये आता साधारणतः सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करता यावा म्हणून सिव्हिल जी साधारणतः सिव्हिल वाहतूक आहे, ज्याला ट्रान्सपोर्ट म्हणता येईल, ती सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे। सोबतच प्रमुख ही माहिती आलेली आहे की खास करून जे ऑपरेशनल आहे लवकरात लवकर स्टार्ट करावं, या प्रकारची क्लोज करण्यात आलं होतं ते लवकरात लवकर रिओपन करण्यात यावं अशी माहिती प्राप्त झालेली आहे। आणि
होऊ शकतं की काही क्षणामध्ये काही वेळामध्येच या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. यापूर्वी एव्हिएशन मंत्रालय म्हणजे आपण हवाई वाहतूक मंत्रालय म्हणतो आणि DGCA यांची एक अत्यंत महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भात सरकारने देखील या पाठिंबा दिलेला या संपूर्ण एअरपोर्ट ऑपरेशन स्टार्ट करण्याकरिता. नक्की नक्की प्रशांत, एक फक्त थोडक्यात सांगाल, 3:15 वाजता परराष्ट्र मंत्रालयाची सुद्धा पत्रकार परिषद आहे, तर त्याविषयी काही अपडेट कळतंय का? खास करून जी पंतप्रधान निवासस्थानी बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये परराष्ट्र सचिव गोखले हे सहभागी आहेत. गेल्या 2.5-3 तासाची बैठक सुरू आहे. त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आले या संदर्भातली माहिती होऊ शकतं. जे परराष्ट्र सचिव गोखले आपल्याला सर्वसामान्यपणे सार्वजनिक करण्याची शक्यता आहे पत्रकारांच्या माध्यमातून. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलंय की भारताची दिशा काय असेल, कारण की ज्या पद्धतीने भारत पाक सीमेवरती ज्या पद्धतीने तणावपूर्ण परिस्थिती आहे, या तणावपूर्ण परिस्थितीत भारताची कशी भूमिका राहील. ज्या पद्धतीने भारत त्याची भूमिका नेहमी झाली आहे की पहिल्यांदा आम्ही न्यूक्लिअर वापर करणार नाही, पण जर आम्हाला तुम्ही जर गोळी वापरायला लावेल आणि आमच्यावर त्या प्रकारचं वातावरण तयार कराल तर आम्ही गोळी वापरायला देखील मागे पुढे पाहणार नाही, अशी भूमिका आहे. आणि त्याचमुळे आता सरकार काय भूमिका निर्णय घेते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की प्रशांत, दिल्लीतले सगळे अपडेट्स जे आहेत ते आम्ही सातत्यानं तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. ही जी परराष्ट्र मंत्रालयाची 3:15 वाजता पत्रकार परिषद आहे, यामध्ये सातत्याने पाक जे खोटे दावे करत आहे, नंतर ते दावे मागे पण घेत आहे, या सगळ्याविषयी पुन्हा स्पष्टीकरण येऊ शकतं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून. अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि या सगळ्याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत मेजर जनरल शशिकांत पित्रे आहेत. शशिकांत सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतवर. आपण बघितलं की तणाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि दिल्लीमध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तब्बल 2.5 तास चर्चा सुरू आहे. 3:15 वाजता सुद्धा परराष्ट्र मंत्रालयाची एक पत्रकार परिषद होते. सर, कसं बघता येईल या सगळ्याकडे, काय सांगाल? आपण हा तणाव शब्द वारंवार वापरू नये असं माझं मत आहे. अगदी काय झालेलं आहे की काल संध्याकाळी मला इको येतोय, इको कमी करा मेहरबानी करून. हॅलो सर, इको कमी झाला? म्हटलं तुम्हाला इको येतो म्हणून. सर, विनंती करेन सलग बोला. आम्ही इको कमी करतो सर, सलग बोला. मी आपल्याला सांगू इच्छितो की काल पासून जे हे अशी अशांत अवस्था निर्माण झालेली आहे त्याचे पाकिस्तानकडून कसे प्रतिसाद येत आहेत, त्याप्रमाणे भारत आपलं अशा प्रकारे आपल्या प्रक्रिया करतोय. हे लक्षात घेतलं पाहिजे की 26 तारखेला हा जो हल्ला झालेला आहे त्याच्या आधी काय काय होईल याचं संपूर्ण, ज्याला वॉरगेमिंग म्हणतात, ते झालेलं आहे. काय होऊ शकेल, पाकिस्तान काय करू शकेल, जर पाकिस्तान असं केलं तर आपण काय करू, या सगळ्याचा अशा प्रकारे एक आराखडा आहे. त्यामुळे तणाव वगैरे असं काही आपण याच्याबद्दल बोलू नये. अत्यंत शांतपणे, युद्ध चालू झालेलं नाही, युद्ध होणार नाहीये, त्यामुळे अत्यंत शांतपणे ज्या ज्या गोष्टी, अर्थातच जसजशा घटना घडत आहेत तसतसे त्याबद्दल अशा प्रकारे मीटिंग्स होत आहेत, बैठका होत आहेत. आणि त्याच्यात जसं आपण आता 3:15 वाजता पुढची बैठक आहे तसतशा या गोष्टी होत राहतील. हो सर. जोपर्यंत पाकिस्तानच्या त्यांचा जो दावा आहे की आपला एक पायलट त्यांनी पकडलेला आहे आणि तो त्यांच्यात एक विमान आपलं त्यांनी पाडलेलं आहे, हा दावा संपूर्ण खोटा आहे. हा दावा जेव्हा त्यांनी सकाळी केला तेव्हा इंडियन एअरफोर्सनं जवळजवळ दीड तासानंतर कन्फर्म केलेलं आहे. त्याची त्यांनी शाश्वती दिलेली आहे की आमचा कुठलाही विमान आमचं कुणी पाडलेलं नाही आहे. जर विमान पाडलेलं नाही तर तो विमानी कुठून येणार. आणि माझं असं मत आहे की भारत सरकार युद्धाच्या दरम्यान कधीही खोट्या गोष्टी सांगत नाही. जे घडतेल ते सांगतात आणि त्याची शाश्वती केल्यावर सांगतात. तेव्हा हा दावा जो पाकिस्तानचा आहे तो आता तरी माझ्या मतानं खोटा वाटतो. आता पुढे काय बघू. नक्की. पित्रे सर, जसं तुम्ही म्हणताय, हवाई दलानं लगेचच हे स्पष्ट केलं. पाकने जो दावा केला होता की भारताचं विमान आम्ही पाडलेलं आहे, त्यांचा एक वैमानिक आमच्या ताब्यात आहे, त्यानंतर पाकनं या गोष्टीवर तर लगेच माघार घेतली की आम्ही भारताचं एक विमान पाडलंय, पण एक वैमानिक आमच्या ताब्यात आहे, याविषयी मात्र कुठलंही स्पष्टीकरण पाकिस्तानकडून आलेलं नाही. भारताच्या हवाई दलाने मात्र हे लगेच स्पष्ट केलं की आपलं एकही विमान पाडलं गेलेलं नाही आणि आपला एकही वैमानिक पाकच्या ताब्यात नाही. हे जे काही पाकिस्तानकडनं वक्तव्य केली जात आहेत
दावे केले जात आहेत, मग ते परत मागेही घेतले जात आहेत. हे सगळं कशाचं प्रतीक आहे? हे काय चित्र आहे हे सगळं? हे आपला हा जुना अनुभव आहे. पाकिस्तान हे कायम करत आलेलं आहे. आपल्याला ठाऊक आहे. किती मी उदाहरणं देऊ शकू तुम्हाला. अलीकडचं उदाहरण घ्या. जेव्हा कारगिल झालं तर पाकिस्तान कारगिल युद्ध चालू झालं तर 4 दिवसानं सांगत होतं की आमचे लोकच नाही आहेत. जेव्हा आमचे नॉर्थ लाईट रेजिमेंटचे आम्ही त्यांचे लोक पकडले ते म्हणजे आमचे लोकच नाही आहेत. हे सगळे फ्रीडम फायटर आहेत आणि ते काम करत आहेत. जेव्हा संपूर्ण युद्ध संपलं तेव्हा त्याची ते प्रेत परत न्यायला तयार नव्हते. पाकिस्तानच्या खोटे बोलण्याची अनेक उदाहरणं देता येतील. 65ची देता येतील, 71ची देता येतील, कारगिल युद्धाची देता येतील. ते नवीन नाही आहे. पाकिस्तानला असं जर वाटत असलं तर खोटं बोलून ते आपल्याला पटेल किंवा वारंवार खोटं बोललं तर ते पटेल, तर त्याच्यात काही अर्थ नाही आहे. मला वाटतं आजचं जे झालेलं आहे हे काय झालं की खरोखरच काल सकाळचा पहाटेचा हल्ला झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या लोकांसमोर नाचक्की झालेली आहे. तो हल्ला झाला आहे की नाही आहे याबद्दल आपण शाश्वत आहोत. ज्या अर्थी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी सर्व बाहेरच्या डिप्लोमॅटिक कोरला बोलून त्यांच्यासमोर सांगितलेलं आहे, हे पुरावे सादर केलेले आहेत आणि याच्यापेक्षा काही पुरावे आता यायला लागतील. मी आताच सोशल मीडियावर मी अजून त्याच्यावर विश्वास ठेवू का नाही सांगत नाही आहे, पण स्पष्ट त्याचे दाखले आलेले आहेत की किती लोक गेलेत, त्यांना कसं काय काय करतायत ते. तर त्यामुळं हे पाकिस्तानचे जे खोटे बोलण्याची जी सवय आहे की नवीन नाही आहे आणि ते आपल्या लोकांना जे हल्ला झाला आहे ते आपण काहीतरी करून दाखवलं आहे याबद्दल त्यांना अशा प्रकारे त्यांच्यासमोर जाऊन सांगायचं आहे. आणि सकाळचा प्रसंग जो घडला आहे तो दुर्दैवी त्याच्यामुळे झालेला आहे की त्यांनी अत्यंत गडबडीने काहीतरी आपण भारतामध्ये कुठंतरी जाऊन लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून काहीतरी थोडंसं ऑर्डिनन्स खाली टाकू आणि परत येऊ, पण ते करताना त्यांचं विमान खाली पाडलं गेलंय आणि त्यामुळे त्यांनी आजची करून आलंय. सर, या सगळ्यामध्ये चीनमधनं एक बातमी येते, कारण चीनमध्ये आपल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आहेत, एका बैठकीसाठी एका परिषदेसाठी गेलेल्या आहेत. चीननं सुद्धा दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला फटकारलेलं आहे. म्हणजे कुठेतरी पाकिस्तानचे जे मित्र राष्ट्र आहेत ती सुद्धा दहशतवादाच्या बाबतीमध्ये पाकिस्तानच्या विरोधात जाताना दिसत आहेत. यातून फार लवकर निष्कर्ष काढू नयेत मला वाटतंय. हे लक्षात घेतलं पाहिजे की चीन आणि पाकिस्तान हे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. किंबहुना मी नेहमी म्हणतो की चीन ही पाकिस्तानची एक वसाहत आहे आणि चीननं जवळजवळ त्या कॉरिडॉरमध्ये जवळजवळ $60-70 बिलियन घातलेले आहेत. त्यामुळं त्यांची हितं त्याच्यात दडलेली आहे. चीनचं असं म्हणणं आहे की पाकिस्तान आणि भारताने हे एकमेकाशी सोडवावं. अजून चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही ना भारताला पाठिंबा दिलाय. त्यामुळे तर लवकर निष्कर्ष काढू नका, पण निश्चितच पाकिस्तानमध्ये कुठलं युद्ध होऊ नये आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण होऊ नये याच्यात जसं मी आपल्याला सांगितलं की चीनचं हित दडलेलं आहे आणि चीन त्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे. नक्की. पित्रे सर, अजून एक मुद्दा, एअर स्ट्राईक दुसरं आपण केल्यानंतर ज्या काही घडामोडी काल संध्याकाळपासून घडतायत, पाकिस्तान ज्या पद्धतीनं उत्तर देत आहे किंवा काहीतरी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत आहे, यामध्ये कुठेतरी एकमेकांमध्ये एकवाक्यता नाही किंवा त्यांचं सैन्य दल असो, त्यांचं हवाई दल असो किंवा स्वतः इम्रान खान असो, यांच्यामध्ये कुठेतरी संवादच नाहीये. नेमकं काय करायचं याची निश्चित नाहीये असं वाटतं आपल्याला? निश्चितच वाटतं. त्यांच्यात एक मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. याबद्दल आपण किती कालपासून काय काय चाललं ते पाहता. पाकिस्ताननं प्रथम सांगितलं की हा हल्ला झालेलाच नाहीये आणि नंतर त्यांचे परराष्ट्र मंत्री सांगतात की ह्याचा आम्ही प्रत्युत्तर देऊ. हल्ला झाला नाही तर कशाचं प्रत्युत्तर देत आहे? कारण ते म्हणलं की भारताची विमानं घुसून आत आली आणि नुसते त्यांनी काही बॉम्ब टाकून निघून गेली. एक त्यांचे डिफेन्स मिनिस्टर म्हटले की ते सिर्फ 4 किलोमीटर आत आले. त्यांचे फॉरेन मिनिस्टर म्हणतात की त्यांनी इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून आत आले. आज सकाळी रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की पुढील 72 तासात जसं दुसरं महायुद्ध झालं तशी अवस्था निर्माण होईल. डिफेन्स मिनिस्टरनी त्यांचं अर्ध्या तासात विधान केलं की आम्हाला पाकिस्तानला कुठलंही युद्ध करायची इच्छा नाहीये आणि युद्ध होऊ नये असे आमचे प्रयत्न असतील. हे पहा, त्यांच्यातलेच किती विरोधाभास आपण एकामागून एक दाखवतोय. त्यांना आपण काय बोलायचे?
कदाचित मी पुन्हा म्हणतोय की हा जो अनुभव आहे जो आपल्या राज्यकर्त्यांच्यात आहे तो पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्यात नाहीये. हे सगळे नवशिके आहेत. जसे इम्रान खान जे आहे एक हॉकीची टीम क्रिकेटची टीम कॅप्टन करणं आणि पूर्ण राष्ट्र कॅप्टन यांच्यात फरक आहे. अर्थात त्यांनी गेले 7-8 वर्ष ते राजकारणात आहेत, ते एका पक्षाचे प्रमुख आहेत. पण आता पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जी पावलं उचलली आहेत किंवा त्यांचं जे बॉडी लँग्वेज आहे ती काही खरोखरच अशी संभ्रमावस्थाच वाटते. नक्कीच गोंधळलेली परिस्थिती सगळी वाटते, संभ्रमावस्था वाटते. पुन्हा एकदा एक महत्वाची बातमी. परराष्ट्र सचिव विजय गोखले 3:15 वाजता पत्रकार परिषद घेणार असं कळतंय. काही वेळामध्येच परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद सुरू होईल. पंतप्रधानांसोबत पंतप्रधानांच्या निवासस्थानी जी बैठक झाली ती साधारणपणे 2-2.5 तासांपासून सुरू आहे. या पत्रकार परिषदेमध्ये याविषयी माहिती मिळू शकेल की बैठकीत नेमकं काय ठरलं, भारताची पुढची रणनीती काय असेल. आणि त्याचबरोबर पाकिस्तानकडनं जे सातत्याने खोटे दावे केले जात आहेत, भारताचा एक वैमानिक त्यांच्या ताब्यात असल्यासंदर्भातली त्यातला दावा असेल किंवा अजून कुठले दावे, तर त्याच्याविषयीची स्पष्टता या पत्रकार परिषदेमध्ये होऊ शकते. आपण ही दृश्य पाहत आहोत जिथे ही परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे. काही वेळामध्ये पत्रकार परिषद सुरू होईल. पत्रकार परिषदेचं सगळं नियोजन पूर्ण झालेलं आहे आणि 3:15 वाजता ठरलेल्या वेळेप्रमाणे ही पत्रकार परिषद होईल असं कळतंय. पंतप्रधानांच्या निवासस्थानी जी बैठक होती त्यामध्ये गोखले स्वतः उपस्थित होते, अजित डोवाल उपस्थित होते, केंद्रीय गृहमंत्री उपस्थित होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद काही वेळामध्ये सुरू होईल. पत्रकार परिषदेचं थेट प्रक्षेपण आपण पाहणार आहोत. मात्र आता मेजर जनरल शशिकांत पित्रे सर आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पित्रे सर, मगाशी मला हाच मुद्दा उपस्थित करायचा होता. तुम्ही आज सकाळपासून जी परिस्थिती आहे किंवा पाकिस्तानने जी काही ऍक्शन घेतलेली आहे, आपली 2 लढाऊ विमानं भारताच्या हद्दीत पाठवणं, ही जी ऍक्शन आहे, तुम्ही याकडे युद्धजन्य परिस्थिती म्हणून बघता का तात्पुरती प्रतिक्रिया होती, गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असं म्हणून बघता? मी याच्याकडे युद्धजन्य परिस्थिती निश्चित म्हणू शकत नाही, युद्धपूर्व परिस्थिती म्हणू शकता. असं आहे, एक गोष्ट निश्चित झालेली आहे, आपण एक एस्केलेशन लॅडर म्हणजे संघर्षाची प्रक्रिया कशी तीव्र होत जाते आणि त्याचे एक टप्पे असतात, त्या एक टप्प्यातून जातोय. आपण काल जेव्हा हल्ला केला तेव्हा त्याच्यातलाच एक टप्पा होता आणि आता आपण काही थोड्याशा गंभीर अवस्थेला पोहोचलेलो आहे. पण त्याचा अर्थ युद्ध चालू झालेला असेल, युद्धजन्य परिस्थिती झाली असं नाही आहे. पित्रे सर क्षमा करा, आपल्याला थांबवते, इथे मध्ये थांबावं लागतंय. पत्रकार परिषद काही क्षणामध्ये सुरू होईल, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय नवी दिल्लीतून. Namaskar, good afternoon. I welcome you all to this media briefing. I am joined by Air Vice Marshal R.G.K. Kapoor. I will read out a prepared statement on recent developments on India-Pakistan front. We will not take any questions after my statement. India had informed about counter-terrorism action it took yesterday against a terrorist training camp of Jaish-e-Mohammed in Pakistan, based on credible evidence that Jaish-e-Mohammed intended to launch more attacks. Against this counter-terrorism action, Pakistan has responded this morning by using its Air Force to target military installations on the Indian side. Due to our high state of readiness and alertness, Pakistan's attempts were foiled successfully. The Pakistan Air Force was detected and the Indian Air Force responded instantly. In that aerial engagement, one Pakistan Air Force fighter aircraft was shot down by a MiG-21 Bison of the Indian Air Force. The Pakistani aircraft was seen by ground forces falling from the sky on the Pakistan side.
In this engagement, we have unfortunately lost one MiG-21. The pilot is missing in action. Pakistan has claimed that he is in their custody. We are ascertaining the facts. Thank you very much. That concludes the briefing. Sachin, we are not taking any questions. If we have more information, we will share that with you. Thank you. गोखले यांची त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं की मी कुठलाही प्रश्न घेणार नाहीये, मी फक्त ब्रीफिंग देणार आहे, काय आतापर्यंत घडलं याविषयीची माहिती देणार आहे. त्यांनी हे स्पष्ट केलं, सुरुवातीला स्पष्ट केलं की दहशतवादी तळांवर आपण हल्ला केला, दहशतवादी तळ जैश ए मोहम्मदचे आणि इतर दहशतवादी संघटनांचे नष्ट केले, पण त्याची प्रतिक्रिया पाकिस्तानकडून आली. भारताने दहशतवादी तळांवर हल्ला केला, दहशतवादी तळ संपवले, पण त्याची प्रतिक्रिया पाकिस्तानकडून आली. पाकिस्तानने 2 लढाऊ विमानं भारताच्या हद्दीत पाठवली आणि त्याला प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचं एक विमान आपण हाणून पाडलं, पाकिस्तानचा प्रयत्न आपण हाणून पाडला. लष्करी तळावर हल्ल्याचा पाकचा प्रयत्न होता आणि तो आपण हाणून पाडला, असं गोखलेंनी स्पष्ट केलेलं आहे. आपण बघितलं परराष्ट्र सचिव आणि वायुदलाची एकत्रित पत्रकार परिषद झाली. लष्करी तळावर हल्ल्याचा पाकचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. परराष्ट्र खात्याची पत्रकार परिषद होती आणि परराष्ट्र खात्याकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पाकचे सगळे दावे खोटे असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलेलं आहे. पाकने जो दावा केलेला आहे की आपला एक वैमानिक त्यांच्या ताब्यात आहे, याविषयीची स्पष्टता करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. जशी ही माहिती मिळेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, असं परराष्ट्र खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक जे दावे करण्यात आलेले होते, हे सगळे दावे खोटे असल्याची माहिती आता पत्रकार परिषदेमधून भारतीय परराष्ट्र खात्याच्या सचिवांनी दिलेली आहे. त्यामुळे आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, भारताचा एक पायलट बेपत्ता असल्याचं सुद्धा परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलेलं आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे जी परराष्ट्र खात्याकडून काही क्षणापूर्वी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं, पाकने केलेले सगळे दावे जरी खोटे असले तरी सुद्धा आपला एक पायलट जो MiG-21 या विमानामधून बेपत्ता आहे, अशी माहिती परराष्ट्र खात्याकडून देण्यात आलेली आहे. त्यापुढे कुठलेही प्रश्न घ्यायला परराष्ट्र खात्याच्या पत्रकार परिषद घेतलेल्या अधिकाऱ्यांनी नकार दिलेला आहे प्रश्न घ्यायला. मात्र जे आतापर्यंतचं सकाळपासून ज्या घडामोडी घडत आहेत त्याचं जे ब्रीफिंग आहे त्यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. त्याचबरोबर भारतानं पाकिस्तानचं एक F-16 विमान पाडल्याचा सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, परराष्ट्र मंत्रालयाची एक पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये सकाळपासून ज्या घडामोडी सुरू आहेत या घडामोडींच्या विषयी अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. आणि MiG-21 या विमान जे आपलं पडलेलं आहे त्यातला एक पायलट आपला बेपत्ता असल्याची माहिती सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे. तर पाकिस्तानचा भारतीय लष्करी तळावर करण्यात येणारा हल्ला करण्यात येणार होता, तो हल्ला सुद्धा भारतानं परतवून लावलेला आहे. भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले एअर स्ट्राईक करून, पण त्याची प्रतिक्रिया पाकिस्तानकडून आलेली आहे आणि पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसून भारतीय लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते करण्यात पाकिस्तान नाकाम ठरलेला आहे. पण या सगळ्यामध्ये म्हणजे पाकिस्तानची 2 विमानं परतवून लावण्याच्या प्रतिक्रियेमध्ये MiG-21 बायसन हे भारतीय विमान पडलं. ते पडल्यामुळे प्रचंड नुकसान झालं आणि त्याच वेळेला भारतीय वैमानिक बेपत्ता आहे, त्याच्याविषयीची माहिती मिळालेली नाही, असंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. पाकच्या ताब्यात आहे का तो वैमानिक याविषयीची मात्र अधिकृत माहिती नाही. त्याची चाचपणी सुरू आहे आणि त्याविषयीची माहिती मिळाली की लगेच त्याविषयीची प्रतिक्रिया दिली जाईल, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून परराष्ट्र खात्याकडून सांगितलं गेलंय. पाकचं विमान पाडल्याच्या वृत्ताला मात्र दुजोरा देण्यात आलेला आहे. आधी तर हवाई दलाच्या प्रमुखांनी सुद्धा याविषयी दुजोरा दिला आणि आता परराष्ट्र मंत्रालयाकडून सुद्धा यावर शिक्कामोर्तब करण्यात आले की पाकचं विमान
पाडण्यात भारतीय लष्कराला आणि हवाई दलाला यश आलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, लष्करी तळावर हल्ल्याचा पाकचा प्रयत्न भारतीय लष्करानं आणि वायुदलानं हाणून पाडलेला आहे। यामध्ये पाकिस्तानचं एक लढाऊ विमान सुद्धा पाडण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र मंत्रालयानं दिलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आपण बातमी बघतोय आणि एका तांत्रिक बिघाडामुळे MiG-21 या विमान आपलं कोसळलेलं आहे आणि त्यामधला पायलट बेपत्ता असल्याची माहिती मिळते। नक्की F-16 पाकचं F-16 हे विमान होतं जे पाडण्यात भारतीय लष्कराला आणि जवानांना यश आलं असंही कळतं आणि त्यावर पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलेलं आहे। पुन्हा एकदा आपण बघूया परराष्ट्र मंत्रालयाकडून जी पत्रकार परिषद घेतली गेली, काय म्हटलं गेलंय त्यात। I'm joined by Air Vice Marshal R.G.K. Kapoor. I will read out a prepared statement on recent developments on India-Pakistan front. We will not take any questions after my statement. India had informed about counter-terrorism action it took yesterday against a terrorist training camp of Jaish-e-Mohammed in Pakistan, based on credible evidence that Jaish-e-Mohammed intended to launch more attacks. Against this counter-terrorism action, Pakistan has responded this morning by using its Air Force to target military installations on the Indian side. Due to our high state of readiness and alertness, Pakistan's attempts were foiled successfully. The Pakistan Air Force was detected and the Indian Air Force responded instantly. In that aerial engagement, one Pakistan Air Force fighter aircraft was shot down by a MiG-21 Bison of the Indian Air Force. The Pakistani aircraft was seen by ground forces falling from the sky on the Pakistan side. In this engagement, we have unfortunately lost one MiG-21. The pilot is missing in action. Pakistan has claimed that he is in their custody. We are ascertaining the facts. Thank you very much. परराष्ट्र मंत्रालयाकडून घेतली गेलेली ही पत्रकार परिषद आणि रवीश कुमार बोलत होते, ते अधिक माहिती देत होते। पाकचं विमान पाडल्याच्या वृत्ताला रवीश कुमार यांनी दुजोरा दिलेला आहे आणि त्याच वेळेला या सगळ्या घडामोडींमध्ये या सगळ्या ॲक्शनला रिॲक्शन देत असताना MiG-21 बायसन हे विमान भारतीय विमान कोसळलेलं आहे असंही त्यांनी सांगितलं। वैमानिक त्यामधला बेपत्ता आहे तो त्यांच्या म्हणजे पाकिस्तानच्या कस्टडीत आहे असा पाकिस्ताननं जो दावा केलाय त्याविषयी अधिक माहिती घेणं चालू आहे असंही रवीश कुमार परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगत होते। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास थेट नवी दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, बरोबर आहे, खास करून ज्या पद्धतीने परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव जे आहेत गोखले यांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेतली त्यांनी स्पष्ट सांगितलंय की काय ज्या पद्धतीनं पाकिस्तानचे विमान पाडण्यात भारतीय हवाई दलाला यश आलेलं आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने हे प्रयत्न केला होता की सर्जिकल स्ट्राईक करणं त्यांचाही प्रयत्न होता, तो प्रयत्न त्यांचा हाणून पाडलेला आहे आणि ज्या पद्धतीने हा सगळी संपूर्ण तयारी झाली आहे। पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची अपेक्षा सगळ्या पत्रकारांची होती पण त्याला टाळलेलं आहे जे गोखले परराष्ट्र सचिव त्यांनी। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं जो दावा केला जातोय कारण की पाकिस्तान सरकारच्या वतीने की भारतीय जवान जो भारतीय पायलट जो आहे त्याच्या ताब्यात आहे तो दावा देखील फेटाळून आलेला आहे। पण त्यांचा एक जो पायलट आहे सुजात सिंग असते त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे। स्टुडिओ नक्की प्रशांत, असं कळत होतं, स्पष्टपणे अशी माहिती मिळत होती की परराष्ट्र सचिव गोखले स्वतः पत्रकार परिषदेला संबोधित करतील, मात्र आपण बघतोय परराष्ट्र मंत्रालयाकडून रवीश कुमार यांनी स्पष्ट केलं आणि असं कळत नाही अजून म्हणजे जो वैमानिक बेपत्ता आहे त्याच्याविषयीची माहिती मात्र अजून स्पष्टपणे मिळत नाहीये असंही कळतंय। धन्यवाद प्रशांत तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल। मेजर जनरल शशिकांत पित्रे सुद्धा आपल्या सोबत आहेत। शशिकांत सर, तुम्ही पत्रकार परिषद ऐकली असेल, रवीश कुमार असं स्पष्टपणे म्हणतायत की MiG-21 हे भारताचं लढाऊ विमान पाडलं गेलं, गोळी लागून ते पडलं, मात्र त्यातला वैमानिक अजूनही बेपत्ता आहे। पाकनं जो या वैमानिकाविषयी दावा केलाय त्यामध्ये अजून सुद्धा स्पष्टता येत नाही किंवा त्याविषयीची अधिक माहिती घेतली जाते। तुम्ही काय सांगाल, या सगळ्यावरनं काय स्पष्ट होत आहे? हे पहा, हे तुम्ही अत्यंत ठीक उत्तम परिषदेत त्यांनी अत्यंत स्पष्ट विधान केलेलं आहे।
त्याचा आता तुम्ही कुठलाही विपर्यास करू नये. त्यांनी सांगितलं की पाकिस्ताननं आम्ही जे सर्जिकल स्ट्राईक केला त्याचा प्रत्युत्तर देण्यासाठी आज सकाळी आपल्या ताबारेषेचा भंग करून ते आत आले आणि आल्याबरोबर आपल्या विमानाने त्यांना प्रत्युत्तर दिलं. आणि त्याच्यात अर्थातच ते जे विमानानं प्रत्युत्तर दिलं, जे त्याचं विमान पडलं ते ह्या MiG-21 बायसन जे त्यांनी सांगितलं त्यानं पाडला असणार. आणि तो त्या फायर फाईटमध्ये आपलं ते विमान कोसळलं आणि वैमानिक बेपत्ता आहेत आणि ते त्यांच्या कदाचित त्यांच्या ताब्यात आहेत असा त्यांचा दावा आहे. आणि ह्याबद्दल आम्ही तपास करतोय. एवढंच विधान आहे. कुठेही यांत्रिक बिघाड असं काही झालेलं नाही आहे. हे फायर फाईट आहे आणि त्याच्यात आपण त्यांना उत्तम उत्तर दिलेलं आहे आणि एक F-16 विमान आपण पाडलेलं आहे. अगदी सर, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की आता यानंतरची जी घडामोड असणार आहे ती अधिक महत्वाची असणार आहे, कारण पाकिस्तान कुरापती करण्याची शक्यता सुद्धा आहे. आता परराष्ट्र मंत्रालयाची जी पत्रकार परिषद झाली त्यांनी आतापर्यंत जे काय काय झालेलं आहे त्याबद्दल माहिती दिली. भारताची काय भूमिका असू शकते सर आता पुढची? हे पहा, पाकिस्तान हे कुठं कुठं प्रत्युत्तर देऊ शकेल याबद्दल मी इथं सांगू इच्छित नाही. मला ठाऊक नाही आहे, पण याची चर्चा करायचं काही कारण नाही आहे. जे पाकिस्तान करेल त्याच्याबद्दल आपण याचा विचार करून ठेवलेला आहे. आता जे प्रत्युत्तर देण्याची जी पाळी आहे ती पाकिस्तानची आहे. आता भारतानं प्रथमच सांगितलेलं आहे की आम्ही हा नॉन मिलिटरी प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक अशा जैश ए मोहम्मदच्या त्या प्रशिक्षण संस्थेत केलेला आहे आणि तिथं आम्ही इतक्या लोकांना मारलेलं आहे. आमच्या दृष्टीनं हे आमचं ऑपरेशन संपलेलं आहे. याबद्दल आम्हाला पुढं काय करायचे काही बोललेलं नाही आहेत. आता पाकिस्तानचं त्याच्यात जे प्रत्युत्तर येईल, त्यांचा जो प्रतिसाद होईल त्याला आपण जे प्रतिसाद देऊ त्याबद्दल आपण बघायचंय. आपण काहीही करणार असं भारतानं आता काही सांगितलेलं नाही. अगदी सर, जसं तुम्ही लक्षात घ्या. नक्की पित्रे सर, जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की कुठलाही या पत्रकार परिषदेचा विपर्यास करण्याची गरज नाही. खरं तर अत्यंत थोडक्यात आणि क्लिअर कट अशी ही पत्रकार परिषद होती. पण पहिलीच 2 वाक्य परराष्ट्र मंत्रालयाकडनं जी सांगितली गेली ती जास्त महत्वाची वाटतात आणि त्याविषयी तुम्ही अधिक बोलावं असं वाटतं. एक तर त्यांनी हे एकदम क्लिअर केलं की आपण दहशतवादी तळांवर हल्ले केले, दहशतवाद्यांचे तळ आपण उद्ध्वस्त केले, पण आज सकाळी पाकिस्तानकडनं त्याची प्रतिक्रिया आलेली आहे, पाकिस्तानकडनं त्याचा प्रतिसाद आलेला आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा घ्यायचा आपण की कुठेतरी आतापर्यंत पाकिस्तान जे म्हणत नव्हतं की आम्ही दहशतवाद्यांना पाठीशी घालतो, आमच्या दहशतवाद्यांचे तळ आमच्या पाकिस्तानात आहेत, हे अक्षरशः क्लिअर कट उघड झालेलं आहे की ते खोटं बोलत होते. हे तुमचा तार्किक संबंध आहे, बरोबर आहे अगदी. गोष्ट अशी आहे की जर पाकिस्तानच्या तळांवर हल्ला आम्ही केलेला नाही आहे तर ते हा प्रतिसाद का देत आहेत? त्यामुळे पाकिस्तानच ही गोष्ट सांगत नाही आणि त्यांचे तळ आपण अत्यंत हे पहा, मिराजनं जाऊन त्याची सगळी चित्रफीत आणली असणार आहे. ती चित्रफीत अगदी आपण आपल्या जेव्हा आपले परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी सर्व डिप्लोमॅटिक कोरला दाखवलेली आहे, सगळ्या ऑपोजिशन पार्टीजना दाखवलेली आहे. याच्यात काही आपण छुपून ठेवलेलं नाही आहे आणि आपल्याकडे सबळ पुरावे आहेत की आपण त्यांच्यावर हल्ला केलाय. आता ते हल्ला केला नाही म्हटलं ते करत म्हणून देत. आपल्याकडं जेव्हा आपण सर्जिकल स्ट्राईक स्थलमार्गे केला त्यावेळी कदाचित आपल्याकडे इतके पुरावे नसतील. आता तर स्पष्ट मिराजनं सगळे फोटो घेतले असणार आहेत आणि प्रत्येक जो बॉम्ब आहे कसा गेला, कुठं गेला, कसा मारला हे दाखवण्यात आहे. त्यामुळं आता ह्याबद्दल कुठलाही प्रश्न नाही आहे आणि म्हणून पाकिस्ताननं आज सकाळी तो प्रतियाला थोडा प्रयत्न केला आहे. हा मला वाटतंय की अत्यंत त्यांचा कसा ते कसे संभ्रमात पडले ते पहा. असा इतका ताबडतोब हल्ला करून त्यांचं जर असं मत असतं की त्यांनी ते आपल्या याच्यातून दुसरा हल्ला चढवता अशक्य होतं. भारतीय हवाई दल निश्चित तयार आहे, त्यांना ठाऊक आहे. पण त्यामुळे असंच म्हणजे घाईघाईत केलेला, घाईघाईत विना विचार करता केलेला असा हा हल्ला होता.
यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। नवी दिल्लीतनं बातमी येते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेल्या 3.5 तासांपासून उच्चस्तरीय आणि अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित आहे। राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि गुप्तचर खात्याचे प्रमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। सीमेवर आणि इतरत्र काय परिस्थिती आहे आणि काय पाकिस्तान करू शकतो यावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। सुषमा स्वराज या चीनमध्ये असल्यानं बैठकीला उपस्थित नाहीये। नक्की LOC वर काय परिस्थिती आहे, आज सकाळपासून काय घडामोडी घडतायत, या सगळ्या विषयीची बैठक ही साधारणपणे 3 ते 4 तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी म्हणजेच 7 रेसकोर्सवर सुरू आहे। काय नेमकं पुढे करायचं, काय रणनीती असणार आहे, या सगळ्याविषयी या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। संदीप, तब्बल 3-4 तास ही बैठक सलग सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमाला गेलेले होते। कार्यक्रमाला आगळीक झाल्याविषयीची माहिती त्यांना मिळाली आणि तिथून तडक त्यांनी पुन्हा आपलं निवासस्थान गाठलेलं आहे आणि तेव्हापासूनची जी बैठक सुरू आहे ती अजूनपर्यंत सुरू असल्याचीच माहिती मिळते। आपण ही दृश्य बघतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान भवनामध्ये विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमासाठी गेलेले होते। खरं तर त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आवडतो, शांत मुद्रा असते कायम त्यांची विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, पण त्याच वेळेला अचानकपणे त्यांच्या हातात कोणीतरी चिठ्ठी दिली। चिठ्ठी वाचता क्षणी ते तडक तिथून निघाले। ती चिठ्ठी त्यांनी आपल्या एका अधिकाऱ्याकडे दिलेली बघायला मिळते आणि ते निघाले आणि त्यांनी निवासस्थान गाठलं। निवासस्थान गाठल्यावर केंद्रीय गृहमंत्री असोत, अजित डोवाल असोत, परराष्ट्र सचिव असोत, या सगळ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक सुरू झालेली आहे आणि ती बैठक अजूनही सुरू आहे। आपण बघतोय की मगाशी 15 ते 20 मिनिटांपूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिली। काय सांगितलं या पत्रकार परिषदेमध्ये बघूया। I am joined by Air Vice Marshal R.G.K. Kapoor. I will read out a prepared statement on recent developments on India-Pakistan front. We will not take any questions after my statement. India had informed about counter-terrorism action it took yesterday against a terrorist training camp of Jaish-e-Mohammed in Pakistan, based on credible evidence that Jaish-e-Mohammed intended to launch more attacks. Against this counter-terrorism action, Pakistan has responded this morning by using its Air Force to target military installations on the Indian side. Due to our high state of readiness and alertness, Pakistan's attempts were foiled successfully. The Pakistan Air Force was detected and the Indian Air Force responded instantly. In that aerial engagement, one Pakistan Air Force fighter aircraft was shot down by a MiG-21 Bison of the Indian Air Force. The Pakistani aircraft was seen by ground forces falling from the sky on the Pakistan side. In this engagement, we have unfortunately lost one MiG-21. The pilot is missing in action. Pakistan has claimed that he is in their custody. We are ascertaining the facts. Thank you very much. शशिकांत पित्रे सर, मेजर जनरल आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। पित्रे सर, आपण म्हणजे आपला खूप सारा अनुभव राहिलेला आहे या क्षेत्रातला, आपण खूप साऱ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत, घडामोडी जवळनं पाहिलेल्या आहेत। आपण सांगाल आत्ता जे पत्रकार परिषदेमध्ये समोर येत आहे की MiG-21 बायसन हे बडगाममध्ये पडलं आणि त्यानंतर हा पायलट अजून सुद्धा सापडलेला नाहीये, बेपत्ता आहे। नेमकं हे सगळं कसं घडलेलं असू शकतं असा याचा अंदाज आपण घेऊ शकता का आणि आम्हाला त्याविषयी सांगू शकता का? नाही, तुम्ही चुकीची माहिती सांगू नका। MiG-21 बायसन हे बदगाममध्ये पडला असं त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे। त्यांनी सांगितलं की देर वॉज एन एरियल एंगेजमेंट अँड वी लॉस्ट अ MiG-21 बायसन। कुठं गेलं ते त्यांना सांगितलेलं नाही आहे। त्यांनी हेही सांगितलं की पाकिस्तानचं एक F-16 पडताना आपल्या ग्राउंड ट्रूप्सनी पाहिलेलं आहे।
म्हणजे त्याचा त्यांनी पुरावा दिलेला आहे. आणि आपला पायलट जो आहे तो आपल्या म्हणजे मिसिंग म्हणतात बेपत्ता आहे आणि पाकिस्तान क्लेम करते की त्यांच्याकडे आहे एवढंच सांगितलं आहे. तेव्हा तुम्ही बदगाममध्ये एक माझ्या माहितीप्रमाणे एक हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तेव्हा तुम्ही दोन्हीचा संबंध लावू नका. बर माझी चूक असेल मला कल्पना नाही, पण मी आता कायम तुमच्याबरोबरच आहे. कळलं ना, मी कायम तुमच्याबरोबरच आहे. बदगाम मध्ये हेलिकॉप्टरचा ऍक्सिडेंट तुम्ही दाखवला होता आणि त्याच्यात दोघा लोकांना ते वेगळी गोष्ट आहे. आणि बदगाम हे खूप आत आहे. जी आपलं हे जे फायर फाईट झाली आहे जसं त्यांनी सांगितलं, द F-16 वॉज एंगेज्ड इन अ एरियल फाईट बाय आर एअरक्राफ्ट. म्हणजे ते कुठेतरी LOC जवळ झालेलं आहे. त्यामुळे त्याचा आणि बदगामचा तुम्ही संबंध लावणं काही पहिली गोष्ट. नक्की सर. कुठं MiG-20 वी हॅव लॉस्ट MiG-21. ऐका माझं, वी हॅव लॉस्ट MiG-21. ते MiG-21 कुठं पडले आपल्याला कल्पना आहे अजून. आणि पायलटचाही ठाऊक नाही. हे अगदी त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. म्हणून मी तुम्हाला सांगतो की भारत जे आहे ते जेव्हा माहिती देतं ते अत्यंत स्पष्ट आणि कुठलाही खोटं न बोलण्याचा प्रयत्न करताना देतं. नक्की सर. नक्की पित्रे सर, धन्यवाद. आपण ही सगळी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पित्रे सर आपल्याला सांगत होते की जे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट झालेलं आहे ते अत्यंत क्लिअर आहे. थोडक्यात सांगितलेलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आतापर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्या स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्याविषयीच आपण अधिक बोलत राहणार आहोत. मात्र एक